नमस्कार शेतकरी बांधवांनो. बळीराजा तुझ्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाधन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय, थोडा काही ठिकाणी जास्त पडलेला आहे आणि खरीपाचा जे काही सीझन तो आपला सुरू झालेला आहे. आणि या खरीपाच्या सीझन मध्ये जे मुख्य पीक आपलं असतं ते म्हणजे कापूस. तर आजच्या या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख महाधनचे श्रीयुत गहिनीनाथ ढवळे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, वाढवी कापूस पिकाचे उत्पादन या संदर्भामध्ये जी काय माहिती असेल ती आपल्याला ढवळे सरांकडून मिळणार आहे. ढवळे सर नमस्कार. नमस्ते सर. खरीप पिकामधलं, खरीप सीझन मधलं जर एक प्रमुख पीक असेल तर ते म्हणजे कापूस. विदर्भ आणि मराठवाडा या जर परिसरामध्ये आपण बघितलं तर मुख्यत्वे कापसाचं उत्पादन घेतलं जातं. तर आज जे काही आपले शेतकरी बांधव हा कार्यक्रम बघतायत किंवा नंतर पुढे आपल्या लिंक वरती फेसबुक पेजच्या जे काय राहतील ही लिंक आपल्याला बघायला पण मिळणार आहे. तर सगळ्यांसाठी आपल्याला कापूस पिकासंदर्भात जी काही माहिती असेल ती आपण आज द्यावी ही विनंती. धन्यवाद पोटे सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज महाधन ॲग्रीटेक लिमिटेड आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण खास करून कापूस पिकाचा जो लाईव्ह सेशन आपण ठेवलेला आहे तो म्हणजे विशेष करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन वाढवू कापूस पिकाचं उत्पादन या विषयावरती आपण सविस्तर असं बोलणार आहोत, जेणेकरून आपल्याला आजच्या या मार्गदर्शनाचा निश्चितच उत्पादन वाढीमध्ये आणि जमिनीचं आरोग्य आपल्याला त्याचं टिकून ठेवण्यामध्ये मदत करणार आहे. शेतकरी बंधूंनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बंधूंचं या सेशनमध्ये जॉईन केल्याबद्दल सर्वांचं हार्दिक असं स्वागत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी महाधन बद्दल मी बोलू इच्छितो. महाधन एक खत उद्योग क्षेत्रातील अग्रेसर ब्रँड जो मागील 35 वर्षे होत गेले शेतकरी बांधवांना खत विक्री बरोबरच सेवा आणि सल्ला याच्या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आणि याचाच एक महत्वाचा भाग म्हणून आज आपण कापूस पिकाचं खास करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन उत्पादन वाढीमध्ये किती महत्वाचं आहे या विषयावरती बोलणार आहोत. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकावरती जर बोलायचं म्हटलं तर सध्याचा जागतिक व्यापार व खुल्या अर्थव्यवस्थेच्या युगामध्ये शेतीसमोर शेतकरी बांधवांना अनेक नवनवीन आव्हानं उभी आहेत आणि या अनेक नानाविध आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शेती व्यवसायामध्ये आपल्याला व्यापारी दृष्टिकोन ठेवणं महत्वाचं आहे. त्यातली त्यात कापूस हे एक कॅश क्रॉप आहे आणि निश्चितच आपल्याला मग याचं उत्पादन वाढीमध्ये ज्या काय अडथळे आहेत, ज्या समस्या आहेत, त्यासाठी आपल्याला हा दृष्टिकोन ठेवून उत्पादन वाढीमध्ये त्यामध्ये आपल्याला कसं मदत करता येईल हे पाहणार आहोत. शेतीमध्ये उच्च मूल्यांकित नगदी पिकांपैकी कापूस हे सुद्धा एक उच्च मूल्यांकित एक नगदी पीक आहे, कॅश क्रॉप आहे. एक सांगायचं इथं मला वाटतं, महाराष्ट्राची कापूस पिकाची उत्पादकता ही जगाच्या तुलनेत निम्म्याहूनही अधिक कमी आहे, 345 किलो प्रति हेक्टर. त्यामुळे ही फार कमी उत्पादकता आपल्याला कशी वाढवता येईल, त्यामुळे आपल्याला आणि त्याचं उत्पादन वाढणं गरजेचं आहे. म्हणूनच आजचा खास विषय आपण आपल्या पुढे हा ठेवण्यात आलेला आहे. शेतकरी बंधूंनो, पाहूयात आपण कापूस उत्पादनाची प्रमुख कमी उत्पादनाची कारण. महाराष्ट्र राज्य आपल्याला माहितच आहे आणि जिथं आपला कापूस होतो, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तर महाराष्ट्रात प्रामुख्यानं कापूस हा कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतला जातो. त्याचं प्राबल्य मोठे आहे. सिंचन सुविधाचा अभाव आहे. हलक्या जमिनीमध्ये सुद्धा कापसाची लागवड केली जात आहे. तंत्रज्ञानाचा अभाव आहे. तंत्रज्ञान प्रसार आपल्याला चांगल्या प्रकारे कृषी विज्ञान केंद्र करत आहेत, परंतु काही ठिकाणी आपल्याला तो शेतकऱ्यांपर्यंत त्याचा अवलंब आपल्याला तिथपर्यंत तेवढासा झालेला दिसत नाही, म्हणून तंत्रज्ञानाचा अभाव. त्याचबरोबर कापूस उत्पादनामध्ये एक सर्वात महत्वाचा टप्पा आहे. कुठलंही पीक असो, मी आज कापूस विषयी बोलत आहे, तर कापूस पिकाचं अधिक उत्पादनामध्ये जर महत्वाचा जो खारीचा वाटा आहे, सर्वात महत्वाचा तो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे खत व्यवस्थापन. पण हे कमी उत्पादनामधील एक मुख्य कारण जर बघितलं आपण,
त्याच्यामध्ये पडसाद जर आपण बघितले त्याचे, तर असंतुलित खत व्यवस्थापन हे शेतकरी बांधवाकडून होत आहे. त्याचा अर्थ असा नाही की शेतकरी बांधव हे खत टाकत नाही. प्रत्येक शेतकरी त्यांच्या पद्धतीने खत व्यवस्थापन करतो. त्या पिकासाठी खत देतोच, परंतु तो खताचा जो वापर आहे तो असंतुलित प्रमाणात होत आहे आणि याचाच मुख्य फटका आपला उत्पादन वाढीवरती होत आहे, उत्पादनाच्या दर्जावरती होत आहे, स्टेपल लेंथ वरती होत आहे आणि प्रामुख्याने हे जर झालं तर निश्चितच आपल्याला त्याचा आर्थिक फटका बसतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, ही जी महत्वाची बाब आहे कापूस उत्पादनामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना, कापूस पिकाचं पोषण व्यवस्थापन करत असताना शेतकऱ्यांना काही समस्या जाणवत असतात. त्या समस्याचं मी 3 विभागामध्ये विभाजन केलेलं आहे. उदाहरणार्थ जागरूकता. कशाबद्दल जागरूकता? पोषणासंबंधी, कापूस पिकाच्या पोषण म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनासंबंधी. या सेगमेंट बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आम्ही एक सर्वे केला होता कापूस पिकांचा, शेतकरी बांधवांचा, आणि त्यांना एक प्रश्न विचारला होता. कापूस पिकाला प्रति एकरी शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा किती आहे? तर त्या सर्वेमधून असं दिसून आलं की 100% फक्त 1.5% शेतकरी बांधवांना हा RDF शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा ही माहीत होती. उर्वरित जवळजवळ 98.5 हा मोठा भाग आहे 100तला. या लोकांना RDF शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा कापूस पिकाची माहिती नव्हती. याचा अर्थ काय मग? हे 98% शेतकरी खत टाकत नाहीत का? टाकतात, परंतु इम्बॅलन्स, असंतुलित खत व्यवस्थापन. दुसरा, या सर्वेमधून आम्ही असं विचारलं होतं त्यांना, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कापूस पिकासाठी महत्व. त्यामध्ये केवळ फक्त 60% शेतकऱ्यांना या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्व त्यांना जाणवत होतं, परंतु उर्वरित 40% जो वर्ग होता शेतकऱ्यांचा, त्यांना बिलकुल दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये कापूस पिकामध्ये किंवा इतर पिकामध्ये हे काय काम करतात, कुठल्या प्रकारची कामगिरी बजावतात, कुठल्या प्रकारची कार्यप्रणाली बजावतात उत्पादन वाढीमध्ये, हे काहीच माहिती नव्हतं. मग तिथं फक्त कॉम्प्लेक्सची ग्रेड आणणं, कापूस पिकाला टाकणं, मग NPK वरती कापूस येईल का आपला? नाही येणार राजांनो. म्हणून हे चिंतेची बाब आहे. 98% शेतकऱ्यांना RDF माहित नाही, पण आपण खत मात्र देतो. म्हणून फक्त खत टाकायचं, पण ते टाकल्यानंतर त्याचा नेमका परतावा, त्याचा त्या न्यूट्रिएंटचा बेनिफिट मला काय मिळाला पाहिजे हे बघितलं जात नाही. फक्त खत टाकायचं म्हणजे टाकायचं. हे बारकाईनं आपण बघितलं गेलं पाहिजे. निश्चितच आपल्याला हा मोठा गॅप दरी आहे, म्हणून हे तुम्हाला तुमच्या पुढे मांडावंसं वाटतंय मला. दुसरा प्रकार जो आहे पोषण संबंधी, ती योग्य मात्रेची उपलब्धता ही बाजारामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नाही. योग्य मात्रेची म्हणजे शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा कापूस पिकासाठी, मग बागायती असेल किंवा जिरायती असेल, परफेक्ट RDF प्रमाणे खत बाजारामध्ये उपलब्ध आहे का? रेडीमेड गेलो मी की विद्यापीठानं शिफारस केलेलं किंवा कृषी विज्ञान केंद्र न शिफारस केलेली जी RDF ची मात्रा आहे ती बाजारामध्ये तसं खत उपलब्ध आहे का? नाही. हा शेतकऱ्यांचाही दोष नाही, कारण तशा प्रकारचं RDF बेस खतच बाजारामध्ये उपलब्ध नाही. म्हणून या परिस्थितीमध्ये काय होतं, शेतकरी काय करतात, मग बाजारामध्ये जातात. आज समजा कापसाची लागवड करायची तर आपल्याला मग लगबग सुरू होते खत टाकायची. बाजारामध्ये जाणं, दुकानापर्यंत पोहोचणं, ती खतं आणणं, मग DAP असेल, 10-26 असेल, 12-32-16 असेल, युरिया असेल, DAP असेल, मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील, ते घेऊन येणं आणि ते मिक्सिंग करून परत पिकाला टाकून देणं. मग याचा अर्थ याच्यातून काय होतं, मग आपला जो पिकाला शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा आहे, बागायती असेल, जिरायती असेल, ती तंतोतंत जुळली जात नाही, किंवा किंबहुना आपल्याला तो RDF तर माहित नसतो, किंवा ही जी खतं आणलेली असतात त्याच्यातून आपल्याला कॅल्क्युलेशन बिलकुल करता येत नाही. एक तर डोस माहित नसतो RDF, दुसरं आणल्यानंतर कॅल्क्युलेशन आपल्याला करता येत नाही, आणि ही मोठी उणीव मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी आहे. तिसरा जो भाग आहे वापर, खतांचा वापर, याच्यामध्ये देखील शिवारामध्ये फरक आहे.
प्रत्येक शेतकऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने डोस टाकतात. मग याच्यामधून आपल्याला एकंदरीत या सर्व पोषण पिकाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरून काय दिसत आहे की कापूस पिकाचं जे पोषण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन होत आहे ते असंतुलित प्रमाणात होत आहे. म्हणूनच मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, वेगवेगळ्या खतांच्या माध्यमातून आपण जर खत व्यवस्थापन केलं आणि त्याचबरोबर आपल्याला आरडीएफ देखील माहित नाही, तर अशा वेळेस निश्चितच आपल्याला त्या पिकाचं असंतुलित पीक पोषण व्यवस्थापन होतं, परिणामी उत्पादनाचा फटका बसतो, उत्पादनाची गुणवत्ता खालावते, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपल्या जमिनीचं आरोग्य देखील खालावत जातं, कारण असंतुलित पीक पोषण व्यवस्थापन. म्हणून मी तुम्हाला इथे एक उदाहरण देऊन इच्छितो की शेतकरी बंधू कापूस पिकासाठी खत वापरण्याची पद्धत आणि शिफारस केलेली अन्नद्रव्याची पद्धत हा दोन्हीतला फरक दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. शास्त्रीय दृष्ट्या कापूस पिकासाठी शिफारस केलेली नत्र, स्फुरद, पालाश, गंधकाची मात्रा प्रति एकरी नत्र 48 किलो, स्फुरद 24 किलो, पालाश 24 किलो तर गंधक 12 किलो आहे. हा जिरायताचा आहे प्रति एकरी. परंतु शेतकऱ्यांच्या पद्धतीनं जे शेतकरी त्यांच्या पद्धतीने एनपीके बरोबर सेकंडरी मायक्रोट्रेन सगळं वापरतात, त्यांचा खर्च देखील 7 ते 7.5-8 हजारापर्यंत रासायनिक खतावरती खर्च करतात हे शेतकरी. मग एवढा खर्च होऊन देखील शेतकऱ्याच्या पद्धतीमधून नत्र हा 47 किलो चाललेला आहे, कारण आम्ही हा सर्वे केलेला आहे. स्फुरद हा 40 किलो चाललाय, पालाश 45 किलो चाललाय, तर गंधक 10 किलो चाललाय. म्हणजे सांगायचं तात्पर्य इथं आहे की शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा प्रति किलो जिरायती कापसासाठी 48 नत्र, 24 स्फुरद, पालाश 24 आणि गंधक 12, परंतु शेतकऱ्याच्या पद्धतीमधून 47, 40, 45 आणि 10 चाललाय. बिलकुल तो मॅच होत नाही. याला म्हणायचं आपण असंतुलित खत व्यवस्थापन. उदाहरणार्थ इथं सांगायचं म्हटलं तर कापूस रेनफेड कापसाला, जिरायती कापसाला स्फुरद हा 24 किलो प्रति एकरी लागतोय, पण आपल्या शेतकऱ्यांच्या पद्धतीमधून तो चालला आहे 40 किलो प्रति एकरी. म्हणजे शिफारस केलेला आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तो जास्त चाललेला आहे, कारण आपल्याला आरडीएफ माहित नव्हता. आपण फक्त बाजारात जातो, खत आणतो, मिक्स करतो, टाकतो. त्याच्यातून तुमचा जो स्फुरद चाललाय कापसाला तो 40 किलो प्रति एकरी चाललेला आहे, म्हणजे शिफारस केल्यापेक्षाही जास्त चालला आहे. मग या ठिकाणी काय होतं मित्रांनो, त्या दोन अन्नद्रव्यामधील परस्पर संबंध हा बिघडतो. याला इंग्रजीमध्ये अँटागोनिस्टिक इफेक्ट म्हणायचं. म्हणजे शिफारस केलेली स्फुरदाची मात्रा जर 24 आहे, पण आपल्या पद्धतीमधून तो 24 पेक्षा जर जास्त गेला, आता इथं 40 चाललाय म्हणजे जास्त गेलाय, त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना जे मायक्रोन्यूट्रिएंट मधून बोरॉन दिलेला आहे, झिंक दिलेला आहे, फेरस दिलेला आहे, ही अन्नद्रव्य देऊन सुद्धा त्या अन्नद्रव्याची कमतरता कापूस पिकावरती दिसून येणार. म्हणजे टाकलंय पण ते पीक घेऊ शकत नाही, कारण स्फुरदाची मात्रा शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त झाल्यामुळे दिलेला बोरॉन, झिंक, फेरस हा दिलाय पण कापूस पिकाला उपलब्ध होत नाही. म्हणजे या तिन्ही अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या कापूस पिकावरती दिसून येणार, त्याचं कार्य होणार नाही देऊन सुद्धा. याला म्हणायचं अन्नद्रव्यातील दोन अन्नद्रव्यामधील परस्पर संबंध बिघडला, अँटागोनिस्टिक इफेक्ट झाला. हा कशामुळे झाला? असंतुलित खत व्यवस्थापन. म्हणून मित्रांनो, सांगायचं तात्पर्य इथं एक आहे की शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणे अन्नद्रव्याची मात्रा द्या, आणि हीच शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रेसारखं खत बाजारामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यामुळे हे आपल्याला जाणवावं लागतं, आपल्याला फेस करावं लागतं. म्हणून मित्रांनो, हे सर्व टाळण्यासाठी महादन्न तुमच्यासाठी खास ही भानगडच आम्ही मिटून काढली की मग ही वेगळी खतं आणा, मिक्स करा, हे तर करावंच लागतंय, पण याच्यातून आपलं असंतुलित खत व्यवस्थापन होत चाललंय. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी महादन्न खास कापूस पिकासाठी क्रॉपटेक कॉटन नावाचं संतुलित पोषण समाधान बाजारामध्ये शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणून याच्यामधून आपल्याला एक 2:1 या प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश जो रेशो पाहिजे आहे तो आपल्याला त्याप्रमाणे त्या पिकासाठी जातो.
ते तेवढी त्याच्यामध्ये त्या पीक निहाय पिकाला समोर ठेवून त्याच्या पीक वाढीच्या टप्प्यानुसार ते संशोधन करून त्यानुसार हे तयार करण्यात आलेलं आहे. कापूस क्रॉपटेक कॉटन. एक इथं मला सांगावंसं वाटतं, असंतुलित पीक पोषण आणि त्याचा उत्पादकतेवरती काय परिणाम होतो? अनिष्ट परिणाम होतो. उदाहरणार्थ, कापूस पिकाला आपल्याला काय करायला पाहिजे? मग संतुलित पोषण व्यवस्थापन दिलं पाहिजे. मग इथे एक स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय आहे. जशी मानवी आहारामध्ये मनुष्य प्राण्याला सुद्धा संतुलित थाळी किती महत्वाची आहे, तशी पिकाला देखील संतुलित आहार पोषण व्यवस्थापन महत्वाचं आहे. इथं 3 थाळी मी दाखवल्या आहेत. उजव्या साईडला इथं तिला क्रॉस केलेला आहे, असंतुलित थाळी म्हटलेलं आहे. त्या थाळीमध्ये बघा, आपण 2 वेळेचं जेवण करतो. 2 वेळेचं जेवण करत असताना समजा त्या थाळीमध्ये एकाच वेळेस तुम्हाला 7-8 चपात्या ठेवल्यात, 2 सुकी भाजी आहे, पातळ भाजी आहे, जिलेबीचे 7-8 विडे दिसतात, गुलाबजामुनच्या 2 वाट्या दिसतात, पापड आहे, कोशिंबीर आहे. त्या ताटामध्ये जागाच नाही. एवढा आहार तुम्हाला दिलेला आहे, आपल्याला दिलाय. आणि हाच आहार जर मी सातत्यानं आपण म्हणलं की असा खायचा, आपण ठरवलं हाच आहार मी देणार, तर काय होईल? आपल्याला डायजेशन होणार नाही, अपचन होईल. त्याच्यानंतर आपल्याला ओबेसिटी वाढेल, आपली कोलेस्टेरॉल वाढेल, डायबिटीस होईल, कारण गोड जास्त आहे. हे एका दिवसाचं म्हणत नाही मी, सातत्यानं असा आहार घेतला तर. आणि असाच आहार आपण पिकाला दिला तर काय होईल? मग सेम प्रॉब्लेम पिकाला होणार आहे. देऊन सुद्धा ते अन्नद्रव्य मिळणार नाही, अपचन होईल, बरोबर की नाही? आणि त्या गोष्टी इफेक्ट होतील. हा झाला एक सिनॅरिओ, एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे, इथं सुद्धा असंतुलित थाळी आहे. जसं मानवाला आपल्याला जेवण करताना एका वेळेची भूक, आपल्याला जेवण करत असताना समजा 2 भाकरीची भूक आहे आपल्याला, तर तिथं समजा अर्धी किंवा एकच भाकरी ठेवली, बाकीचं भात नाही, वरण नाही, काय नाही, आणि चपाती एक भाजी ठेवली, चालेल का? आणि फक्त 1 दिवसासाठी नाही, सातत्यानं असा आहार तुम्हाला दिला तर काय होईल? कुपोषण होईल. आपल्याला कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स हे आपल्या शरीराला मिळणार नाही. कालांतरानं 1-1.5 महिन्यामध्येच आपलं अशक्तपणा येईल. तो अशक्तपणामुळे आपल्याला दवाखान्याची पायरी चढावी लागेल, हा ना? आणि परिणामी आपली प्रोडक्टिव्ह लाईफ आपलं कमी होईल. मग तसं पिकाला देखील, कापूस पिकाला देखील तुम्ही जर फक्त एनपीके दिला आणि सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट दिले गेले नाही, तर त्या पिकाचं तिथं तुम्ही कुपोषण करताय. जो खर्च करताय फक्त एनपीके वरती करताय तुम्ही, तोच खर्च तुमचा सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये विभाजन करून द्या. सगळे अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात जाऊ द्या. म्हणून इथं सुद्धा आपल्याला काही फायदा होणार नाही, नुकसान जास्त होईल, फायदा फार कमी होईल. सांगायचं तात्पर्य की संतुलित थाळी म्हणजे संतुलित पोषण पिकाला द्या, त्यामुळे 100% आपल्या पिकाला तर फायदा होईल. म्हणजे पिकाची वाढ चांगली होईल, जोमदार होईल, पाते, फुलं, बोंडांची वाढ, बोंडांचं वजन, उत्पादनात वाढ होईल, जमिनीचं आरोग्य देखील टिकून राहील. म्हणून मित्रांनो, आपल्या कापूस पिकाच्या अधिक आणि दर्जेदार उत्पादनासोबतच आपल्याला उच्च गुणवत्तेचा जर कापूस पाहिजे असेल आणि जमिनीचं जे आपलं आता सध्या आरोग्य जे ढासळलेलं आहे, ते आरोग्य अबाधित राखण्यासाठी अन्नद्रव्याचं पोषण व्यवस्थापन जे कापूस पिकाचं आहे ते संतुलित प्रमाणात करणं अनिवार्य आहे. एक आणखी तुम्हाला इथं बोलावंसं वाटतं की जमिनीचा सेंद्रिय कर्ब याच्यावरती कोणी बघितलं जात नाही. जमिनीचा पीएच सामू असेल, सेंद्रिय कर्ब आहे, ईसी आहे, हे तर बेसिक 3 गोष्टी दा. अन्नद्रव्याचा आपटेक याच्यावरती अवलंबून आहे. पण आपण करतो का माती परीक्षण? आपल्या भागामध्ये कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक ठिकाणी आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचा तिथे. ही सुविधा प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारचे अनालिसिस आपल्याला तिथं करता येतं, पाहता येतं. मग आपल्या जमिनीचं आरोग्य आपल्याला जर माहित नसेल तर आपण खत मात्र देतोय, परंतु माती परीक्षण जर केलं तर हे तुम्हाला सर्व समजून येईल. आणि सध्या करंट सिनारिओ मध्ये आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे, अल्कलाईन कडे आपल्या जमिनी गेलेल्या आहेत, म्हणजे क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे. जमिनीचा सामू हा 7.5च्या पुढे 8, पावणे 8, 8, 8:15, 8:30 पर्यंत काही ठिकाणी सामू गेलेला आहे. चुनखडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर जो महत्वाचा घटक आहे सेंद्रिय कर्ब, जमिनीचा आरसा, तोच डागाळलेला आहे. म्हणजे सेंद्रिय कर्ब
कमी झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तो 0.3 ते 0.4% एवढाच राहिलेला आहे. कारण का? सातत्यानं शेतीचा वापर, जमिनीला रेस्ट नाही, क्रॉप रोटेशन्स नाही, शेणखताचा अवलंब कमी, कारण शेणखतच उपलब्ध नाही, यांत्रिकीकरण आलं, हिरवळीच्या खतांचा अभाव, या गोष्टीनं आपला सेंद्रिय कर्ब ढासळलेला आहे. आणि ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब कमी होतो आपल्या जमिनीतला, त्यावेळेस जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची, उपयुक्त जीवाणूंची संख्या मंदावते, त्यांचं कार्य मंदावतं, त्यांची संख्या कमी होते, कारण त्यांना जगण्यासाठी सेंद्रिय कर्बच हा महत्वाचा घटक आहे. आणि तो कमी झाल्यामुळे उपयुक्त जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीतली कमी झालेली आहे. आणि ज्यावेळेस मग सेंद्रिय कर्ब कमी झाला असेल तर उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी झाली, त्यामुळे अन्न घटकाची उपलब्धता, त्याचं पोषण पिकाकडून फार कमी होतं, खतं टाकून देखील. म्हणून मित्रांनो, आणि याला कारणीभूत काय आहे? आपलं असंतुलित खत व्यवस्थापन. म्हणून मित्रांनो, सांगायचा उद्देश इथं एक आहे की आपल्याला आजच्या परिस्थितीला, आजपासून किंवा लक्षात घ्या की आपल्याला अशा खतांची गरज आहे ज्यामध्ये न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आहे, जे आपल्या जमिनीचं आरोग्य, जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि टाकलेलं खत देखील सर्व आपल्याला मुळीमधून उचलून घेऊन पिकाच्या शेंड्यापर्यंत पोहोचेल, अशा अत्याधुनिक खतांची गरज आहे, ज्यामध्ये न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे आपल्याला हे सर्व प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल. म्हणून ज्यावेळेस पिकाचं असंतुलित पीक पोषण व्यवस्थापन होतं, त्यावेळेस आपल्याला 4 दुष्परिणामांना आपण सध्या भोगत आहोत. खत व्यवस्थापन तर करतो, कशा पद्धतीने? असंतुलित खत व्यवस्थापन. मग हे जर झालं, हे होत आहे, तर आपण पहिल्या दुष्परिणामाला आपण भोगतो, तो म्हणजे खत टाकून सुद्धा त्या खताचा जो प्रतिसाद आपल्याला पाहिजे, तो प्रतिसाद चांगला न मिळता तो अत्यल्प प्रतिसाद आणि पिकावरती उतरती कळा मिळते. दुसरा दुष्परिणाम, त्यामुळं पिकाचं उत्पादन निकृष्ट गुणवत्तेचं आणि उत्पादनामध्ये घट. तिसरं, जमिनीच्या आरोग्यामध्ये घसरण. आताच बोललो मी, अल्कलाईन प्रकारे आपल्या जमिनी मॅक्सिमम मेजॉरिटी ऑफ आपल्या ज्या जमिनी आहेत त्या अल्कलाईन प्रकारच्या झाल्या. पीएच 7.5च्या पुढे क्रॉस झालेले आहेत. जमिनीचा आदर्श सामू आपला 6.5 ते 7.5 पाहिजे, पण तो राहिलेला नाही, तो 7.5च्या पुढे गेलेला आहे. त्याला कारण आहे असंतुलित खत व्यवस्थापन. आणि जे काय खत टाकतो आपण, चौथा दुष्परिणाम, जे काय खत टाकतो, खतामध्ये जे पोषक घटक असते, त्या पोषक घटकांचा कार्यक्षम वापर त्या पिकासाठी होत नाही म्हणावा तेवढा. तेव्हा असंतुलित पीक पोषण होतं तेव्हा. पण आपण तर म्हणतो मी खत टाकलेलं आहे, बेसल डोस दिला, दुसरा डोस दिला, पण परिणामी उत्पादनामध्ये घट येते, निकृष्ट गुणवत्तेचं उत्पादन, स्टेपल क्वालिटी लेंथ खराब झाली. त्याला कारण काय? हेच कारण आहेत, असंतुलित खत व्यवस्थापन. म्हणून मित्रांनो, एक महत्वाचा संदेश इथून मी तुम्हाला देतो आता. कापूसच नव्हे, कुठलंही पीक त्याच्या शाश्वत उत्पादनासाठी आपल्याला त्या पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हाच मूलमंत्र आपण सगळ्या पिकासाठी वापरला गेला पाहिजे. म्हणजेच संतुलित पोषणाचे 4 मंत्र आहेत. ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो, त्यावेळेस तुम्ही 4 मंत्राचा अवलंब करा. त्याचे प्रिन्सिपल्स आहेत, 4 R's म्हणतो आपण. त्यापैकी पहिला मंत्र आहे पोषक घटकांचा योग्य स्रोत. म्हणजे तुम्ही जे काही खत निवडणार आहेत कापूस पिकासाठी, त्यामध्ये असणारे पोषक घटक आहेत, एन असेल, पी असेल, के असेल, सल्फर असेल, मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील, त्या प्रत्येक न्यूट्रिएंटचा सोर्स हा योग्य पाहिजे. उदाहरणार्थ नत्र हा नायट्रेट आणि अमोनिकल दोन्ही प्रकारचा पाहिजे तिथं. फक्त नायट्रेट दिला तर उपयोग नाही. तुम्ही दिला नायट्रेट की लगेच तो 1 दिवसामध्ये तुम्हाला तेवढ्या पुरता उपयोगी होईल, पण नंतरच्या वाढीच्या टप्प्यामध्ये लागणारा अमोनिकल स्वरूपाचा नत्र तो मिळेल का तिथं? त्याच्यामुळे मग तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल का तिथं? काळोखी राहील का? नाही. म्हणून असं खत निवडलं गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये पोषक जेवढे घटक आहेत त्याचा सोर्स हा योग्य पाहिजे, म्हणजे पिकाला उपलब्ध होणारा वाढीच्या टप्प्यानुसार. हा पहिला मंत्र. असंच खत निवडा. दुसरं, शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा. हा दुसरा मंत्र. म्हणजे आपल्या पद्धतीने खत देऊ नका. जसं आपल्या पद्धतीने खत दिले तर काय होतं मी तुम्हाला सांगितलं. म्हणूनच कापूस पिकासाठी कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली कृषी विज्ञान केंद्र
यांनी शिफारस केलेली जी अन्नद्रव्याची मात्रा आहे त्याप्रमाणे दिली गेली पाहिजे. मागे जास्त नको, कमी नको. तिसरं, टाकण्याचं योग्य ठिकाण. खत हे काय सोपं आहे का? एका बॅगची किंमत किती झाली? ते सोन्यासारखं किंमत झाली त्याला. मग कुठे असं वर टाकून चालेल का? नाही. अन्यथा ते त्याचा ऱ्हास होईल. उन्हात पडलं तर न्यूट्रिएंट लॉस होईल. पाऊस पडला तर पाण्यावर वाहून जाईल ते. म्हणून तुम्ही नेहमी खत हे मातीआड झालं पाहिजे. मुळापासून खोडापासून जिथं रोपटे तिथून 5 ते 7 सेंटीमीटर बाजूला 4 ते 5 सेंटीमीटर खोलीवरती ते पडलं पाहिजे. मातीच्या संपर्कातच ते आलं पाहिजे. हा तिसरा मंत्र. आणि चौथा म्हणजे कापूस पिकाचा जो वाढीचा टप्पा आहे त्या टप्प्याला ते खत दिलं गेलं पाहिजे योग्य संतुलित थाळी. तेव्हा कापूस हे जर 4 मंत्र आपण पाळले गेले तर त्या पिकाचं आपल्याला संतुलित पोषण करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. या सर्व प्रश्नांवरती मात करण्यासाठी तुम्हाला मगाशी बोललो ना की मार्केटमध्ये अशा प्रकारचं खत नाही मग की गेलोय आणि मला आरडीएफ प्रमाणे त्यामध्ये सगळंच आहे. तर या सर्व प्रश्नांवरती मात करण्यासाठी महादननं खास कापूस पिकासाठी क्रॉपटेक कॉटन 8-21-21 हे आगळेवेगळे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आम्ही तुम्हाला मागील 2 वर्षापासून उपलब्ध करून दिलेलं आहे. खास कापूस पिकाला डोळ्यासमोर ठेवून त्याच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यानुसार लागणारी अन्नद्रव्याची मात्रा त्या प्रत्येक गोळीमध्ये टाकलेली आहे. गोळी म्हणजे दाणे. आणि कापूस पिकासाठी लागणाऱ्या शिफारसीत संतुलित अन्नद्रव्याचा यामध्ये समावेश आहे. म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नद्रव्ये, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्ये, झिंक, बोरॉन आणि फेरस ही सूक्ष्म अन्नद्रव्ये एकाच गोळीमध्ये संतुलित प्रमाणात. त्याचबरोबर प्रत्येक गोळीवरती न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचं कोटिंग केलेलं आहे. जे बाजारामध्ये इतर खत आहेत त्याच्यावरती हे अन्नद्रव्य उपलब्धता तंत्रज्ञान न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी कोटिंग नाही. त्यामुळे साधारण खतं टाकल्यानंतर आपल्याला फार तर फार 20% 40% साधारण खतातील न्यूट्रिएंट पिकाला उपलब्ध होतात टाकल्यानंतर. परंतु त्याच न्यूट्रिएंटची उपलब्धता त्या न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीनं आम्ही कोटिंगच्या स्वरूपात ती त्या खतावरती केलेली आहे. म्हणजे एनपीकेच्या सोबत सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट हे सर्व कापूस पिकासाठी लागणारे एकाच गोळीमध्ये. परंतु ही गोळी गेल्यानंतर सहजपणे अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून द्यायचं तंत्रज्ञान न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य, जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी झालेली आहे सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे. परंतु या कोटिंगमुळे आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस हे खत टाकेल त्यामुळं रायझोस्फिअरमध्ये त्या मुळीच्या परिसरामध्ये उपयुक्त उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या देखील फार मोठ्या प्रमाणात वाढते. जमीन भुसभुशीत होते, कणाकणातील पोकळी सुधारते, वाढते. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढते जमिनीची. त्याच्यामुळे मग सहजपणे जे काय खतं टाकले आपण हे क्रॉपटेक सहजपणे सगळे न्यूट्रिएंट पिकाला मुळीतून शेंड्याच्या पानापर्यंत सगळ्या भागापर्यंत पोहोचतात. म्हणून हे एक संपूर्ण भारतातच एक पहिला कापूस पिकासाठी क्रॉपटेक कॉटन हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन खास कापूस पिकासाठी आणलेलं आहे. कापूस क्रॉपटेक 8-21-21. मग याचा वापर केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो ते आपण पाहूया. महादन क्रॉपटेक 8-21-21 कापूस पिकामध्ये वापरल्यामुळे आपल्याला 4 पक्के फायदे होतात. व्हॅल्यू प्रपोजिशन इंग्रजीमध्ये, पण त्याला मराठीमध्ये काय बोलू आपण? मग कशासाठी? म्हणजे एखादी कुठली वस्तू जर घ्यायची म्हटली तर आपण बारकाईने पाहतो, कारण त्याच्यातून मला काहीतरी फायदाच झाला पाहिजे, तेव्हाच आपण ती वस्तू खरेदी करतो. हेच तुम्हाला क्रॉपटेक कापूस 8-21-21 कापूस पिकामध्ये वापरल्यामुळे काय फायदे होतात मी तुम्हाला सांगतो. नंबर 1 चा फायदा, फळफांद्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होते. म्हणजे 2 ते 3 फळफांद्या प्रति झाड वाढतात क्रॉपटेक कॉटन हे खत वापरल्यामुळे. एका झाडावरती कमीत कमी 2 ते 3 फळफांद्या वाढतात. फळफांद्या म्हणजे सिम्पोडियल ब्रांचेस, ज्याच्यावरती स्क्वेअर तयार होतं, त्याच्यानंतर बोंड तयार होतं, नंतर स्क्वेअर तयार होतं, नंतर फूल उमलतं, नंतर बोंड तयार होतं. तशा फांद्या 2 ते 3 प्रति झाड वाढतात. फार फायदा महत्वाचा. दुसरं, कपाशीच्या झाडावरती फांद्या वाढल्या, फळफांद्या तुमच्या 2 ते 3, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली प्रत्येक झाड तुमचं फांद्या वाढल्यामुळं
10 ते 15 बोंड तुमची प्रत्येक झाडावरती वाढतात. तिसरा फायदा काय होतो, याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे त्या कापसाच्या बोंडातील जी सरकी आहे, सरकीतील तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम हा सल्फर करत असतो. त्यामुळं बोंडाच्या वजनामध्ये, कपाशीचं जे बोंड आहे त्याच्या वजनामध्ये 7% वाढ होते. आणि म्हणजे फळफांद्या वाढल्या, बोंडांच्या संख्येमध्ये वाढ झाली, बोंडांचं वजन वाढलं. या तिन्हींचा एकंदरीत परिणाम म्हणून कापूस पिकाचं प्रति एकरी उत्पादन 15% वाढ होते. जर तुमचं जिरायती कापसाचं उत्पादन आपल्याला 6 क्विंटल 7 क्विंटल आहे तर त्याच्यावरती 15%ची वाढ, भागाती कापसाचं आपल्याला 10 क्विंटल आहे तर त्याच्यावरती आपल्याला 15%ची वाढ ही हमखास होणार तुमची. कारण हे टेस्टिंग केलेलं आहे कापूस संशोधन केंद्र नागपूर, CICR सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्सेस, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, या वेगळ्या कृषी विद्यापीठ CICR कॉटन या वेगळ्या कृषी संशोधन संस्थांमध्ये याचे प्रयोग घेण्यात आलेले आहेत आणि प्रयोगामधून आलेले हे निष्कर्ष हे तुमच्या पुढे मांडलेले आहेत. त्यामुळे हे प्रचलित खत आता क्रॉपटेक 8-21-21 कॉटन शेतकऱ्यांपर्यंत प्रचलित झालेलं आहे. पण आज जे काही नवीन शेतकरी जुळलेले गेले आहेत त्यांना माहीत करून द्यायचं माझंही काम आहे, महाजन ऍग्रीटेक लिमिटेडचं काम आहे, कृषी विज्ञान केंद्र यांचंही काम आहे. कारण प्रसार हा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं म्हटलं, कृषी विज्ञान केंद्र, महाजन ऍग्रीटेक लिमिटेड यांनी सुद्धा महत्वाचा खारीचा वाटा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे. म्हणून याचा फायदा घ्या, आपलं कापूस उत्पादन वाढवा, जमिनीचं आरोग्य टिकून ठेवा. हे झाले पक्के फायदे. इतर फायदे काय होतात तुम्हाला? प्रत्येक कापूस हे जे खत आहे ते वापरल्यामुळे तुम्हाला कमीत कमी खतांची हाताळणी, म्हणजे वेगवेगळी खतं आणायची गरज नाही, DAP आणायची गरज नाही, म्युरेट ऑफ पोटॅश आणायची गरज नाही, मायक्रोन्यूट्रिएंट बिलकुल आणायची गरज नाही. म्हणजे खतं वाचले तुमचे, मिक्सिंग करायचा प्रश्न मिटला, खतही वाचले, वेगवेगळ्या खतं आणायची गरजच नाही, एक बॅग आणायची, संपला विषय. वापराय सोपं शेतकऱ्यांना त्याच्यामुळं. का सोपं? कारण एकाच गोळीत सर्व काही NPK, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट, तेही संतुलित प्रमाणात विथ न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी, म्हणूनच हे भारतातलं नंबर 1. आणि त्यामुळे काय होतं मग, एका गोळीत सर्व काही असल्यामुळे, संतुलित प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक रोपाचं संतुलित पोषण होतं. आणि हे साध्य झाल्यामुळे अनावश्यक खतं आपल्या जमिनीमध्ये पडली न गेल्यामुळे जमिनीचा पोत, जमिनीचं आरोग्य, जमिनीचं हेल्थ आपल्याला सातत्यानं टिकून ठेवण्यासाठी सुद्धा हा पोषण मदत करतं. वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या कमतरता आहेत कापूस पिकामध्ये, आहेत की नाही? त्या स्लाइड मध्ये सांगायचा तोच प्रयत्न केलेला आपण. सल्फर जर कापसाला गेला ना तर तुमचं बोंडा सरकीतील तेलाचं प्रमाण वाढणार नाही, बोंडाचं वजन वाढणार नाही. कापूस पिकामध्ये बघा, कापूस लावल्यानंतर सुरुवातीला कापूस 15-20 दिवसांनाच थोडासा पिवळा पडायला दिसतो. शेतकऱ्यांना वाटतं नाही, नत्राची कमतरता आहे, जाणार युरिया आणणार, फवारणार, 2-3 दिवसांपर्यंत आपल्याला पीक हिरवं दिसणार. पण मित्रांनो, ते युरियाची कमतरता नाही, ती सल्फरची कमतरता आहे. कारण सल्फर जर सुरुवातीलाच तुमचा गेला नाही बेसल डोसला तर त्यामध्ये पान हे तुमचं बिलकुल पिवळं पडणार. कारण सल्फर हा हरितद्रव्य निर्मितीमधील एक अविभाज्य घटक आहे. पानामध्ये हरितद्रव्य निर्मिती म्हणजे हिरवा कलर जो असतो, क्लोरोफिल, हरितद्रव्य निर्मितीसाठी सल्फरच पाहिजे तिथं, तरच ते हरितद्रव्य निर्मिती होणार. आणि जर सल्फर नाही गेला तर पान पिवळं पडतं. पण तुम्हाला वाटतं हे पान तुमच्या युरिया नायट्रोजनमुळे कमी पडले, मग युरिया आणणार, फवारणार, काही कामाचं नाही ते. पण सल्फर तिथं म्हणून तुमचा बेसलला गेला पाहिजे. अशी अनेक कारणे आहेत त्याचे. प्रत्येक अन्नद्रव्याचं कार्य आहे. बोरान, पातळगळ मोठ्या प्रमाणात होते, फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. कशाची कमतरता आहे? बोरॉनची कमतरता आहे. आपण त्यावेळेस देतच नाही, नंतर आल्यावर देतो. लाल्या आल्यानंतर कार्य करतो आपण, पण तो तुमचा सुरुवातीला जाऊ द्या. मॅग्नेशियमची कमतरता, बरोबर की नाही? न्यूट्रिएंटच्या बाबतीत बोलतो मी. प्रत्येक अन्नद्रव्य महत्वाचं आहे. मग त्याच्या वाढीच्या टप्प्यानुसार आपण आता डोस पाहूयात कापूस पिकासाठी. क्रॉपटेक 8-21-21 चा पहिल्यांदा आपण जिरायत कापूस बघू, ओलिताचा कापूस पाहू.
ओलिता खालचा कापूस म्हणजे तुमचं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन ज्यांच्याकडे आहे, बागायती कापूस, त्या शेतकरी बांधवांनो प्रति एकरी क्रॉपटेक 8-21 ची शिफारस अशी करा. पहिलं, लागवडीच्या वेळेसच बेसल डोसला खतं द्या. लागवड केली कापूस आणि 20-22 दिवसांनी खतं देतोय, हे प्रामुख्यानं मला विदर्भ मराठवाड्यामध्ये दिसून आलेलं आहे. चुकीचं आहे. शास्त्रीय दृष्ट्या बेसल डोसलाच कापूस जाणं गरजेचं आहे, ते डोस जाणं गरजेचं आहे. विद्यापीठाची शिफारसी, कृषी विज्ञान केंद्राच्या शिफारसी, बेसल डोस हा फाउंडेशन डोस असतो, तिथंच गेला पाहिजे तुमचा. जास्तीत जास्त कापूस लागवड झाल्यानंतर एक 7-8 दिवसामध्ये पहिला डोस गेला पाहिजे परंतु 20-22 दिवस झाले तरी शेतकरी डोस देत नाही. उपयोग काय त्याचा मग? तर बेसल डोसला खत द्या. मग पहिल्या वेळेस लागवडीच्या वेळेस क्रॉपटेकचा डोस ऐकून घ्या आता प्रति एकरी. महाधन क्रॉपटेक 8-21-21 80 किलो, बेन्सल सुपरफास्ट 10 किलो आणि युरिया फक्त 20 किलो घ्यायचा याच्यामध्ये. हा झाला लागवडीच्या वेळेचा डोस. लागवड झाल्यानंतर दुसरा डोस द्यायचा 30 ते 40 दिवसांनी. पुन्हा क्रॉपटेक 8-21-21 80 किलो आणि 45 किलो युरिया. त्यानंतर 60 दिवसांनी आपल्याला नत्राची गरज असते कापूस पिकामध्ये, यावेळेस 45 किलो युरिया द्या, कारण इथं बोंड लागण्याची अवस्था असते. बोंड लागून आपल्याला त्याची डेव्हलपमेंट असते, त्यावेळेस आपल्याला नत्राची गरज फार असते. मग आपण जर नत्र दिला गेला नाही तर पानामधील जो नत्र आहे, हरितद्रव्ये, ते बोंड खेचून घेतात. पानातलं हरितद्रव्य कमी होतं आणि मग तिथं परत आणखी लाल्या आपला तिथे यायला लागतो. म्हणजे पानातलं हरितद्रव्ये आपण नत्र दिलं न गेल्यामुळे बोंड नॅचरली पानामध्ये असणारं हरितद्रव्य म्हणजे नत्र ते खेचून घेतं स्वतःकडे, बोंडाकडे, बोंडाची वाढ करून घेतं, पण तेवढाही नत्र पुरेसा पडत नाही. मग पानावरती तुमचा लाल्या हळूहळू यायला लागतो, कारण पान तुमचं हिरवा कलर बोंडानं काढून घेतला आणि तिथं तुमचं अँथोसायनिन नावाचं पिगमेंटेशन तयार होतं. हळूहळू लाल पान पडत जातं आणि लाल्या येतो तिथं. म्हणून लाल्यासाठी तुमचा कशाच्या कमतरता आहेत? मॅग्नेशियम, नत्र, त्या 2 अन्नद्रव्याच्या कमतरता आहेत. त्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन मी जो आता बोललेलो ते त्याप्रमाणे द्या. हे झालं कंप्लीट बागायती पिकासाठी क्रॉपटेकच्या माध्यमातून प्रति एकरी अन्नद्रव्याची शिफारस संतुलित. आता आपण जिरायती कापूस पाहूया. जिरायती कापसाबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रति एकरी लागवडीच्या वेळेस बेसल डोसला 60 किलो क्रॉपटेक 8-21-21, बेन्सल त्याच्यामध्ये 10 किलो आणि युरिया 20 किलो एकत्र करून आपल्याला द्यायचा आहे लागवडीच्या वेळेस. त्यानंतर दुसरा डोस बरोबर 30 ते 40 दिवसांनी क्रॉपटेक 60 किलो आणि 35 किलो युरिया, आणि त्यानंतर मग पुन्हा युरिया आपल्याला 60 दिवसांनी द्यायचा आहे 35 किलो फक्त जिरायती कापसासाठी 60व्या दिवशी. हा झाला जिरायती कापसासाठी प्रति एकरी क्रॉपटेकची संतुलित अन्नद्रव्याची मात्रा. यानंतर फवारणीच्या माध्यमातून आपण त्याचं थोडंसं नियोजन करा. 30 ते 40 दिवसाची कपाशी झाली की महाधनचं 19-19-19 5 ग्रॅम, त्यामध्ये महाधनचं शाईन अमायनो ऍसिड ग्रुप मधील 2 मिली 5 ग्रॅम 19-19-19 आणि महाधन शाईन 2 मिली प्रति लिटर पाणी घेऊन आपल्याला याची फवारणी करून घ्या, कारण हे स्टार्टर ग्रेड म्हणून याचा वापर होईल. सुरुवातीला व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या दरम्यान आपल्याला NPK ची गरज जास्त लागते, परंतु म्हणून पानांच्या जोमदार वाढीसाठी व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आपल्याला NPK आणि पानाची पत्तीची क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी पत्ती हिरवीगार शाईनदार राहण्यासाठी आपल्याला महाधन शाईन 2 मिली हे जे बोललोय ते करा. त्यानंतर ज्यावेळेस कापूस आपला 40 ते 50 दिवसाचा होतो त्यावेळेस महाधनचं फ्लावरिंग स्पेशल 9-27-18 याची फवारणी करा 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी. याच्यामध्ये 11 न्यूट्रिएंट आहेत, ते फक्त फवारणी करायची, फवारणीसाठी स्पेशल केलेली आहे. सायंटिफिकली डिझाईन एक त्या ग्रेडमध्ये दाण्यामध्ये 11 न्यूट्रिएंट्स आहेत. NPK सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट, NPK सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, फेरस, लोह, कॉपर, हे सर्व असे 11 न्यूट्रिएंट आहेत. फवारणी करायची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी. फुलं लागण्याची अवस्था, पातं लागण्याची अवस्था, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पातळ दिसते, फुल ड्रॉप दिसतो, त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये असणारा बोरॉन तुमचा त्याच्यामध्ये 0.02% बोरॉन फार कमी लागतो. पॉलिनेशन त्याशिवाय होणारच नाही. आजकाल मधमाशा कमी झाल्या, तिथं बोरॉन पाहिजे. बोरॉन दिला तर पोलनची व्हायबिलिटी वाढते, स्टिग्माची रिसेप्टिव्हिटी वाढते, त्यामुळे 100% पॉलिनेशन होऊन
आपल्याला स्क्वेअर ड्रॉप होणार नाही, पातळ होणार नाही, फुलं भरपूर प्रमाणात लागणार, फुलांचं ड्रॉपिंग होणार नाही, प्रत्येक फुलातून तुमचं पॉलिनेशन झाल्यामुळे बोंडच तयार होणार. पुढे जाऊन हीच फवारणी रिपीट करा 60 ते 70 दिवसांनी. महाधन फ्लॉवरिंग स्पेशलची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी. यावेळेस फुलं पण लागत असतात, त्यावेळेस बोंडांची वाढ पण असते, म्हणजे फुलांचं ड्रॉपिंग इथं सुद्धा होणार नाही. जे काय बोंड तयार झाले त्या बोंडांच्या वाढीसाठी 11 न्यूट्रिएंट बोललो याच्यामध्ये, ते सगळे न्यूट्रिएंट त्या बोंडाला मिळत असतात. त्यामुळे 5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करून घ्या. आज आपण वेळात वेळ काढून या महाधन आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूर, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं जो फेसबुक लाईव्ह सेशन आयोजित केला होता, या सेशन मध्ये क्रॉपटेक या अत्याधुनिक खताद्वारे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन वाढवी कापूस पिकाचं उत्पादन या सत्रात सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बंधूंचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हा येणारा खरीप, आता जो खरीप आपला चालू आहे, त्या खरीप हंगामातील सर्व पिकं आपण जी घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला महाधन तर्फे, कृषी विज्ञान केंद्र बारामती तर्फे सर्वांना हा हंगाम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी इच्छा मी व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असतील तर ते महाधन फेसबुक पेजवरती पोस्ट करा. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं महाधनची टेक्निकल टीम, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राची टेक्निकल टीम आपल्याला सदैव आपल्यासाठी उपस्थित आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. त्याचबरोबर शेतीविषयक इतर पिकांविषयी अधिक माहितीसाठी महाधनच्या फेसबुक पेजला व्हिजिट करा. महाधनचं ऍप देखील आहे, डाउनलोड करा. महाधनची वेबसाईट आहे www.co.in, इथं देखील व्हिजिट करा. महाधनचं युट्यूब चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण जर त्याचबरोबर महाधन कृषी विज्ञान केंद्र बारामती इथल्या त्यांचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याबरोबर संपर्क ठेवा, कनेक्टिव्हिटी वाढवा, स्ट्रॉंग बॉन्डेज ठेवा, सो दॅट आपला कुठलंही पीक असेल, नॉट ओनली कापूस, खरीप असेल, रबी असेल, उन्हाळी हंगाम असेल, भाजीपाला असतील, इतर पिकं असतील, कॅश क्रॉप असतील, ऊस असेल, सगळ्या पिकांसाठी आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. परंतु याचा आपण आपल्या शेतामध्ये, त्याच्या आपल्या प्रक्षेत्रामध्ये आपल्या त्या पिकासाठी वापर केला गेला पाहिजे, त्याचा प्रसार आपल्या ऍक्च्युअली शेतामध्ये केला गेला पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि इथं मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ढवळे सर. तर शेतकरी मित्रांनो, क्रॉपटेक या खताद्वारे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याद्वारे कापूस उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचं या संदर्भामध्ये ढवळे सरांनी आज आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. निश्चितपणे आपण या सर्व गोष्टींचा आपल्या येणाऱ्या खरीप सीझन मध्ये, खरीप हंगामामध्ये निश्चित उपयोग कराल आणि जास्तीत जास्त पीक उत्पादन कसं घेता येईल या संदर्भामध्ये लक्ष केंद्रित करा. तर या संदर्भात आणखीन काय जर आपल्याला माहिती हवी असेल तर महाधनचे तज्ञ आपल्या KVK बारामतीमध्ये देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचे जे तज्ञ आहेत त्यांच्याकडनं देखील आपल्याला या संदर्भामध्ये माहिती मिळू शकेल. परत एकदा मी सर्व शेतकरी बंधूंचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. ढवळे सर, आपला देखील धन्यवाद. आपण आपला वेळ या कार्यक्रमासाठी दिलात आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद कोटे सर आणि शुभेच्छा सर्व शेतकरी बंधू.